सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मवृत्त माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 12वं वाचतं. मागच्या भागात आपण बघितलं की सावरकरांना रत्नागिरीच्या बंदिशाळेत आणून ठेवलं. तर आता पुढचं वाचते. आता यापुढील आमच्या कारावासाची माहिती यथाप्रमाणे विस्ताराने देणे परिस्थितीमुळे शक्य नाही. मुख्य कारण हे की ती याच प्रांतातील कारागृहाविषयी असून अगदीच अलीकडची आहे. तदनुषंगिक इतर कारणे उघडच आहेत. तेव्हा सद्य परिस्थितीत शक्य तितकी त्रोटक रूपरेखा कायती देऊन ते वृत्त समाप्त करू. रत्नागिरीच्या कारागृहात पहिले 2-3 आठवडे फारच दुस्सह गेले. अंदमानमध्ये जेवणाचे वेळेस दूध आणि सुपक्व अन्न आम्हास मिळू लागल्याने आमची पचनशक्ती अलीकडे थोडी सुधारून आम्ही जीवावरच्या दुखण्यातून कुठे उठत नव्हतो. तो रत्नागिरीस येताच ते दुधाचे 4 घोटही बंद झाले आणि कारागृहातील ती जाडीभरडी भाकर पुन्हा पुढे आली. अंदमानात 2 वर्षे या कदन्नापायी आम्ही कसे मरणासन्न झालो होतो आणि आम्हास दूध आणि विशिष्ट अन्न देण्याची व्यवस्था श्रेष्ठातील श्रेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कशी केली ते सर्व सांगितलं, पण उपयोग झाला नाही. त्यातही अगदी एका बाजूस एका खोलीत एकही मनुष्य जवळ न ठेवता आम्हास बंद करण्यात आले. 10 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर अंदमानमध्ये ज्या थोड्या बहुत सवलती मिळाल्या होत्या, अंगभर कपडे, देहश्रमापासून मुक्तता, लिहिण्याचं काम, ग्रंथ लिहिण्यास कागद पेन्सिल, 10 जणात उठण्या बसण्यात स्वातंत्र्य, ते सर्व जाऊन पुन्हा शिक्षा लागली तेव्हा पहिल्या दिवशी मिळाला तोच कुडता, तोच 50 वर्ष बंदीचा 1960 सनी सुटका म्हणून लिहिलेला कथिली बिल्ला, 30 निर्जन एकलकोंडी. पुन्हा शिक्षा, पुन्हा प्रथमपासून भोगावयास लागावी असं दुस्सह स्थित्यंतर झालं. त्यातही बाबांची काहीच बातमी कळेना. त्यासही अशाच भयंकर स्थित्यंतरात टाकले गेले असेल. अंदमानातील आपल्या इष्टमित्रांच्या स्मृतीनेही मन तळमळू लागले. काम सुताचे देण्यात आले. ते सवय नसल्याने पुरे होईना. पुस्तक देखील वाचावयास मिळेना. वेळ निघेनासा झाला. आश्चर्य वाटेल, पण पळ 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 दुस्सह वाटू लागले. 12 वर्ष नव्हे, विलायतेत गेलो तेव्हापासून अघटित असह्य अद्भुत संकटांचा आणि यातनांचा ताण सहन करीत करीत क्षीण होत आलेले मज्जातंतू या नवीन ताणासरशी आता तुटतात की काय असं वाटू लागलं. एक दिवस इतकी उद्विग्नता वाढली की विवेक देखील उदासीन झाला. आता हे आणखी किती दिवस सोसायचं? नको हे जीवन. आता अधिक दिवस सडत पडण्यात काही लाभ नाही. मी उठलो. त्या कोठडीसही अंदमानचे कोठडीप्रमाणेच वर भिंतीस खिडकी होती. तिला हात कसा पोचेल आणि स्वतःच्या जीवनाचा तंतू तिच्या गजास बांधून ताणून कसा तोडून टाकता येईल याची योजना केली. मनात उदासीनतेचा अंधकार पसरून क्षणोक्षणी अधिकच काळाकुट्ट होत चालला. या रत्नागिरीच्या कारागृहातच मी लिहित आहे. तेथून 2 हाकेस असणाऱ्या या रत्नागिरीच्या कारागृहातूनच माझ्या जन्मठेपीच्या उभ्या 14 वर्षात जे 2 अत्यंत असहनीय दुःखाचे क्षण गेले, त्यापैकी एक आणि शेवटचा क्षण त्या काळाकुट्ट अंधारात गेला. पण तेव्हा दिवस होता म्हणून रात्रीची वाट पाहावी लागली. तितक्यात मनस्थैर्य हळूहळू पुन्हा प्रस्थापित होऊ लागलं. अंदमानात इंदुभूषणपासून तो प्रोफेसर परमानंदपर्यंत ते अनेक बंगाली, पंजाबी, शीख इत्यादी देशभक्त यातनास कंटाळून आत्मघातास कर्तव्य समजू लागले. त्या कारणासाठी तू त्या कृत्यापासून परावृत्त केलेस. त्याच कारणासाठी तूही परावृत्त हो. मरणेस तरी 100 रुपये घेऊन. रात्री पुन्हा एकदा आयुष्याचा इतिकर्तव्याची रूपरेखा सुस्पष्टपणे आखण्यासाठी एकाग्र होऊन बसलो. नेहमीप्रमाणे चित्तवृत्ती निरोध, मन सुप्त निश्चल होईतो करीत स्वस्थ बसून मग शनैः आयुष्याचे त्रिकालाबाधित ध्येय, त्यापासून अनुप्राप्त होणारे देश सपात्राने मर्यादित उपध्येय, त्याचे अनुषंगाने ठरणारे मुख्य कर्तव्य आणि तदनुकूल म्हणून अपरिहार्य झालेला तात्कालिक जीवनक्रम हे विवेचून पाहिले. कारण की नुसते तसे ते असहास सहन करणे हेच या परिस्थितीतील श्रेष्ठतम राष्ट्रकार्य होते. ते करून जे साधेल ते इतरही करीतच राहणे. पुन्हा निश्चय झाला.
दुसरे दिवशीपासून मागे अशाच निर्जन एकांतात रचित होतो त्या कवितांचे तुटलेले सूत्र पुन्हा हाती घेतले आणि विलायतेत धरले गेलो तेव्हापासून रत्नागिरीस येईपर्यंतची माझ्या कारावासाची कठोर कथा संकलित रूपाने मनातले मनात रचण्यात आरंभ केला. ग्रंथ कागदावर लिहावा तसा मनात लिहून त्याचे भाग, प्रकरणे आणि मुख्य घटना क्रमवार पाठ करून टाकल्या. त्या सांगावयाच्या कशा ते स्मृतीस चालना देऊन फुटकळ गोष्टी शक्यतो एकाग्रचित्ताने आठवून ते मनास पान पान वाचून दाखवले. पुढे प्रसंग साधून काय करीत बसे. त्याच्या आजूबाजूच्या लाल विटांच्या तुकड्यांनी मनास समजेल अशी मुख्य विधेयांची टिपणे चिऱ्यांवर आणि भिंतींवर कोरून व रंगवून ठेवली. 2-3 महिने हे काम जोरात चालले होते. त्याच शिलालेखी टिपणांची आणि स्मृतिलिखाणांची हा जन्मठेपीचा आज प्रसिद्ध होणारा ग्रंथ ही कागद विस्तृत आवृत्तीत आहे. या 2-3 महिन्यात हळूहळू माझी परिस्थिती बदलली. जेवण थोडे बरे मिळू लागले. मध्यंतरी कलकत्त्याच्या कॅपिटल पत्राने माझे एमडनच्या जर्मन कटाशी सूत्र जुळलेले होते इत्यादी लिखाण लिहिल्यामुळे मग त्याचेवर माझे बंधूंनी खटला भरण्याची सूचना देताच त्या पत्राने क्षमा मागितली. त्या प्रकरणात काही दिवस गेले. भेटीही घरच्या येऊ लागल्या. सिंधमधून आणि इतर भागातून कित्येक असहयोगी आणि खिलाफती हिंदू मुसलमान राजकीय बंदिवान त्याच कारागारात आमचे मागोमाग आले होते. त्यांच्या खिलाफतीच्या हिंदू मुसलमान विषयक एकीच्या आणि राजकीय धोरणांच्या कल्पना त्या काळच्या मला तेव्हा विपर्यस्त वाटणाऱ्या उपदेशाने कलुषित झालेल्या असल्याने त्यांच्याशी त्या विषयावर एकसारखे वाद, संवाद, चर्चा करण्याचे कार्यही जोराने सुरू करावे लागले. थोडेच दिवसात अंदमानचे पद्धतीप्रमाणे आठवड्याच्या बैठकी आणि व्याख्यानेही आरंभिली. आम्ही सर्वजण सरासरी 1-1.5 वर्ष एकत्र होतो. मी त्यास प्रथम पाहिले तेव्हा एक मित्र तर स्पष्टपणे ओरडत असे, मलबारमध्ये मुसलमानांनी हे अत्याचार केलेलेच नाहीत. दुसरे मित्र तर जोरजोराने म्हणत, झाले असले तरी काही चिंता नाही. हिंदूंनी मुसलमान देखील व्हावे, पण स्वराज्य मिळाले पाहिजे. अहिंसा आणि सत्य यांच्या व्याख्येचा विपर्यास तर काही विचारावयासच नको. एका सुशिक्षित राजबंदिवान बंधूची खालील गोष्ट सांगितली असता त्या काळात मला जे अनेक असहकारितेच्या आणि खिलाफतीच्या ठशात ओतलेले माझे देशबांधव भेटले त्यांच्या मनस्थितीची कल्पना येणारी आहे. राष्ट्रीय बातम्या मिळवण्याकरता आम्ही राजबंदी अर्थातच अंदमानप्रमाणेच अनेक युक्त्या प्रयुक्त्या करीत होतो. तेव्हा कधीकधी केरकचऱ्यातून किंवा बाहेर काम करण्यास जाणाऱ्या बंदिवानांच्या चलाखीने वर्तमानपत्राचे चिटोरे हाती पडत. आमच्या या असहकारवादी मित्राने ते चिटोरे आमच्याप्रमाणे घेऊन वाचावेत. 2-3दा फारच निष्काळजीपणाने तो मित्र ते चिटोरे घेऊन उघड्या अंगणात वाचित हिंडताना पाहिल्याने दुसऱ्या एका राजबंदिवानाने त्यास तसे करू नका, नाहीतर वर्तमानपत्रे वाचण्याची बंदी असल्यामुळे ते चिटोरे आणणाऱ्या साधनाचा बोभाटा होऊन बातम्या मिळणार नाहीत. पण त्या सद्गृहस्थाने उलट उत्तर दिले, म्हणजे मी गुप्तपणे वाचू की काय? असहकारी आहे मी. गुप्त ते खोटे मी कधी वाचणार नाही. त्याच्याशी अधिक न बोलता मंडळीने त्यास पुढे तसे चिटोरे वाचावयास देणे बंद केले. तेव्हा चिडून त्यांनी सांगितले की ज्या बंदिवानांच्या टोळ्या जशी तंबाखू चोरून आणीत तसाच एखाद दुसरा कागदही गुप्तपणे आणीत, त्यांचं नाव मी उद्या अधिकाऱ्यास सांगणार, कारण सत्य छपवणं पाप आहे. मंडळींनी अर्थातच म्हटलं, अहो पण ते चिटोरे तुम्हास मिळत होते तेव्हाही ते गुप्तपणेच मिळत होते हे तुम्हास माहीत होतं. मग तेव्हा ते असत्य म्हणून तुम्ही का त्याज्य मानलं नाही? आणि ज्याचा गुप्त सेवेचा तुम्ही अंगीकार करून स्वतःची तहान भागवलीत त्याचे आता नाव देणे, तो तुम्हास राष्ट्रीय बंदी म्हणून सहाय्य देत असता नाव देणे म्हणजे विश्वासघात करणे नव्हे काय? हे जर सत्य असेल तर मग नरेंद्र गोस्वामी देखील असहकारी म्हणून तुम्हास पूज्यच असला पाहिजे. तो गृहस्थ अर्थातच दबला. पण येता जाता बातम्या गुप्तपणे आणणे हे पाप आहे. मॅझिनीसारखे गुप्त संस्थांचे प्रवर्तक सर्व पापी होते. आम्हा असहकारितावाद्यांचे मुख्य वाद म्हणजे जी चळवळ करू ती उघड करू, त्यात भ्याडपणा मुळीच नाही म्हणून गप्पा मारीत फिरत असे. एक दिवस गंमत करण्याकरता म्हणून जेवतेवेळी
राजबंदिवानांतील काही मंडळींनी एक युक्ती केली. ते गृहस्थ कारागारातील भाताच्या दिवशी देखील स्वयंपाक्यास अंजारून गोंजारून गव्हाची पोळी अंतस्थपणे घेऊन खात असत. त्याप्रमाणे त्यांनी ती पोळी चोरून घेऊ जाताच एक जण खोटेच म्हणाला, "अरे, तो पहा, पर्यवेक्षक येतो आहे." ते म्हणताच त्या गृहस्थांनी झटपट ती पोळी जवळच्या तर्टाखाली लपवून ठेवून साळसूदपणे भात खात असण्याचा आरंभ केला. तेव्हा एकच हशा पिकला. सगळे विचारू लागले, "अहो, आता पोळी लपवणे हा भ्याडपणा नाही का? पोळी चोरून खाणं चालतं का?" तेव्हा एकाने उपरोधिक उत्तर दिले, "अर्थात आमच्या टिचभर पोटासाठी पोळीच्या तुकड्याची चोरी करणे काही असहकारी सत्यवानास निषिद्ध नाही. केवळ आपल्या राष्ट्राच्या स्थितीची कल्पना असावी या सार्वजनिक हितबुद्धीने एखादा वर्तमानपत्राचा तुकडा लपून वाचणे हे निषिद्ध आहे. पोटासाठी तुकड्यासाठी असत्य बोलणे हा थोडाच भ्याडपणा आहे. राष्ट्रासाठी असत्य बोलणे हा भ्याडपणा." ही गोष्ट ऐकताच गृहस्थाची असती तर ती आम्ही दिलीही असती, परंतु अशा प्रकारची मनोवृत्ती त्या काळच्या कित्येक खिलाफती असहकार्यात आढळून आली. याचे एक गमतीचे पण अर्थपूर्ण उदाहरण म्हणून ही गोष्ट दिली. मलबारवर तिकडची परिस्थिती कळण्यास 2-3 ऐतिहासिक व्याख्याने दिली. आमच्या त्या सर्व मित्रास संघटनाविरुद्ध असणाऱ्या त्यांच्या एकजात विरोधातील हेत्वाभास पटवून दिला. राजकारणी चर्चा तर सारख्या चाललेल्याच असत. लवकरच तिथेही सिंधी किंवा पठाणी मुसलमान बंदी जे मुंबईहून धाडण्यात येत त्यांच्या हिंदू मुलास बाटविण्याच्या खटपटी आमच्या आढळण्यात येऊ लागल्या. तेथील अधिकाऱ्यापर्यंत या गोष्टीचा सुगावा किंवा कल्पनाही नव्हती. पण मुसलमानी बंदिवानांचा नित्याचाच आणि सर्वत्र चाललेला क्रम आम्हास माहीत होता. तेव्हा आमच्या ते तत्काळ लक्षात आले. आम्ही अंदमानप्रमाणेच तिथे शुद्धीची चळवळ काढली. 2-3 पूरभैया वयस्क हिंदूस आणि काही मुलास शुद्ध करून घेतले. त्यास लागेल ते आर्थिक सहाय्यही आम्ही पोचवू. वाद अर्थातच वाढत चालला. पर्यवेक्षकात खडाजंगी उडाली. मुसलमानी, सिंधी आणि पठाण तेव्हा रत्नागिरीच्या कारागारात फार बोकाळले होते. ते अधिकाऱ्यांच्या आणि मराठी शिपायांच्याही नाकी नऊ. त्यांचा आमचा उभा दावा जुंपला. त्यात काही जण तर आमच्या अगदी शेजारीच असल्याने आम्हास माराच्या धमक्या देऊ लागले. त्या त्रासाचं उदाहरण म्हणून एक गोष्ट देतो. आता ही काय गोष्ट आहे ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळींनो. तोपर्यंत बाय बाय.